भिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धरी मजित बिलाची बाई तो संभाजी जाननबाई का उतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो हरी राम कृष्ण कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि कीर्तनाचा कार्यक्रम किम निमित्ताने तर आजची अष्टमी आहे म्हणजे भगवंताचा जन्म आणि भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्ताने आजचं कीर्तन विठ्ठल सोनगीर मध्ये कीर्तन आहे महाराज मंदिर एवढं लांब आहे गावापासून तरी पण एवढा समाज जमतोय कीर्तनाला खर तर आता मला माहिती हो ना सांग आणि गरज न भाऊ मला समजिर नाही ना तुम्हाला करा आदिवासी कीर्तनला यावा लागेल तो मग स्वतःला चांगली जात ना म्हणणार घर झोपेल शेतांना असतं त्यातल्या मला कीर्तनातून भगवंत सांगायचाच आहे देवाचा जन्मही सांगायचा आहे पण खास करून तरुणांना मी कीर्तनातून जगण्याचा संदेश देतो बरं का तरुण भावांना सांगणं आहे माझं कीर्तनातून लक्षपूर्वक एक एक पॉइंट नोट करायचा आहे तुम्हाला जर आपण जीवनामध्ये काही करायला निघतो ना जीवनामध्ये काही करायचंय तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल काही करत असताना काही लोक तुम्हाला नावं ठेवत असतील तुमच्या नावानं किडे पाडत असतील भुंकत असतील तर त्या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका कारण भुकणाऱ्या कुत्र्याने बरीचशा लागा मग आपण आपला वेळ वाया घालतोस समजा 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 एखादं पोरग जर काही करायला लागलं गलिमाना दोन अर्धाला राहतस वयल वयल मन बाहेर समजेल नाही वयल वयल वर जर नाही बस ना तू शुद्ध भाषा मग सांगस यमन बातकुल या चौक मा बसेल राहत एखादा काहीतरी चांगलं करणारा पोऱ्याला देखील नाही का रे साध्या भाऊसाहेब ना पोरी येळ अंगत काय बी करत चाल मापू तात्या त्यांना ते जास्त वायबारा जाऊ दे रे येळे झालं ते आणि तो पोरगा सक्सेस होईना का वर्ष 2 वर्ष मग एक किडा पाडणारच त्या धर्म जातो बावड्यो पेळा बेळा कोण ना भूक आहे तू जवळ काही करेन जातो त्यांना ना किडा पाडणार हा जवळ तो काय करणार तो किडा पाडणार ते सक्सेस होईल ते त्यांकडे पेढा मागा जाय ना निवड निर्लज धंदा तुम्ही मला युट्यूबला ऐकत राहतास मला स्वभाव आहे आपले रोकडा बोलाना आवडस काही लोक राग देऊना तर मी पाय पडी माफी मागले सांगूना रागने माफी मागेल्यावर मी माफ करणारा नाही होते त्या जर कधी जडी शिलगीन मरी घ्या तरी मला फरक पडत नाही कारण आपला रोकडा कारभाडी हो आपला रोकडा काम जे काढतो खिचडीला मला बोलणं म्हणून आपण एकदम सत्यता सांगतो नाही का जर भगवंत जन्माला आल्याच्या नंतर एकीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय दुसरीकडे आनंद घटना तर चांगली आहे भगवंत जन्माला आलेला आहे जर देवाला वाईट ठरवणारे लोक आहेत मग तुमचा माझा काय घेऊन बसलात अजून सांगतो दुसरं उदाहरण जर नवरदेव तुम्हाला सक्सेस मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल नवरदेव जर सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल घोडा 50,000चा राहू दे की 50 लाखाचा असू द्या त्याला झापडी लावावी लागेल बरोबर आहे ना घोडा जर नवरदेवले आपल्या मंडप पर्यंत पोहोचणार नाही घोडा काय ते घोडाले पहिले झापड्या लावण्या गरज नाही म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचेल जर घोडाले झापड्या लावत नाही
मग 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या, टांगा पलटी घोडा फरार उलट करू शकतात. मनीषीन झापडा लावणं गरज नाही, बरोबर आहे ना. जसं नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित पोहोचवायचं असेल तर घोड्याला झापडं लावणं गरजेचं आहे, तसं तुम्हाला पण सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर समाजाच्याकडे झापडे लावायच्या बघायचंच नाही. कारण बघता कामा उलट होईल मनीषीन देखाना नाही. आणि जवळ चांगलं करायला नाही होणार तो किडा पडत. सर थोडक्यात आपण सांगा. तिसरं उदाहरण, या लाईटी लायलेत तुम्ही कशासाठी लायलेत दादा? कशासाठी? उजळ करायसाठी, बरोबर आहे ना. लाईट कशासाठी लायलेत? उजळ करायसाठी. का आठेना अंधार घालवणं आणि उजळ करणं शे. उजळ्या करांसाठी लाईट लायलेत म्हणजे चांगलं करांसाठी लाईट लायलेत. पण जडे चांगलं करो का तटेच किडा पडतात. तुमले अनुभव होईन या गोष्टीच ना. जडे चांगलं करा जाऊ का तटेच किडा पडतात. पण एक गोष्ट शिकणी लाईटेच पाहिजे. लाईटेशी जोडे कितला का किडा गर्द्या कळत ना. लाईट बंद पडस का? कारण त्याला माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत नाही. पायटे मर जातील मासा काय आपण चालवू नाही. म्हणून किडाशनी वर्ष लागू नये जर सक्सेस होईल नाही का. भगवंताला विरोध करणार आहे तुम्हाला मला विरोध करणार नाही कशावर नाही तर जगाचा मालक जन्माला येणार आहे तरी सुद्धा एकीकडे आनंद आणि दुसरीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय. मग जन्माला येणाऱ्याचा दोघीकडेचा भाव असा. पण जन्माला येतय कोण? एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख आहे. म्हणजे येणारा कोण आहे तर ब्रह्मांडाचा धनी. मग भगवंताचं येण्याचं कारण काय घ्या. गो ब्राह्मणांना जेव्हा झालेलं त्रास सहन होत नाही तेव्हा भगवंताचा धावा करतात आणि भगवंताकडे जातात आणि भगवंताकडे जाऊन भगवंताकडे मागणी मागतात. देवा एवढा त्रास झालाय की तो आम्हाला अनावर झालेला आहे, सहन होत नाही. हे पापाचं वज हलकं करण्यासाठी तू काहीतरी पर्याय करावा लागेल. मग गो ब्राह्मणांच्या कानी एक संदेश माझ्या भगवंतानं दिला. आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं का आकाशाची वाणी सांगे सकळांची. 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 तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा. हो देवकी मातेच्या पोटी भगवंत जन्माला येणार आहे. आकाशाची वाणी झाली. हो आता चला पुढे कारण 12ला आपला जन्म करायचाच आहे म्हणून जरा शॉर्टकट मारतोय. आता तिकडे देवकी आणि वसुदेवाचं लग्न चाललं. देवकी आणि वसुदेवाचं लग्न चालले. लग्नामध्ये 3 मिरवणुका राहतेस. पहिला हळद लागा नंतर पहिले नवरदेव राव का नवरी राव का मामी राह त्याला काय म्हणतात हो? वा 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 वा. हा हा ठीक आहे. पेपरेचा माग घ्या नंतर पुरवण्यात येत असते. कोण का म्हणत त्याला ना. हा आई हळद न आणि लग्नानं पहिले वर्ष ती हळद विजास लग्नानं सकाळ मा फिरवतोस त्याला काय म्हणतात? जास्त त्याने सुधरत नाही पुवारा सांगायला गुलामाने नोमरामाने अजून
पहिले हाडत लागताच बरोबर मिरवणूक होय तिले म्हणतास कुणकर आणि मग दुसरं वरात म्हणतास मला माहितीप्रमाणे जास्त वय त्याच्या समजच होई बा आणि लग्नाला नंतर बी मिरवणूक नाही तिला काय म्हणतास मग अडकून तरी बारक्याने आवाज देतात बोला रे बिगर लग्नवाला असो लग्नवाला काय सुधरते हा मग लग्नाच्या नंतर ती मिरवणूक चालू होती बीत म्हणतात तिला आणि तेव्हा स्वतः कंसर ताकत होता आणि दोघं त्याच्या बहीण आणि पाहुणे माग बसलेले आहेत आनंदात ताकत असताना तेव्हा सुद्धा आकाशाची वाणी झाली ना आकाशाच्या वाणीतून कंसाला सांगितलं गेलं कंसा ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारा ज्या बहिणीच्या लग्नात तू एवढ्या आनंदात रथ हाकतोय का त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारा कंसाच्या बातमी कानी पडल्याच्या नंतर कंसाला असं वाटलं बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार त्याच्यापेक्षा असं करतो बहिणीलाच मारतो म्हणले बहिणीलाच मारतो म्हणजे पहिलाही नाही आणि 8वाही नाही मग कंसानं काय केलं रथ हाकत असताना हातात आता खडग घेतलं आणि देवकीवर मारायला चालून गेला घेऊन या खडग आम्हाला यादावला अरे घेऊन या खडग आम्हाला यादावला घेऊन या खडग मारा यादावला घेऊन या खडग मारा घेतलं देवकीवर धावून गेला पण देवकीचं लग्न झालेल्या बाजूमध्ये वसुदेव बसलेले होते त्यांनी कंसाला सांगितलं कंसा जर आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करत असेल म्हणून तू तुझ्या बहिणीला मारतोय पण बहीण तुझी असेल पण आता तिचं लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर ती माझी झालेली आहे कारण लग्नामध्ये एक प्रथा आहे आपण मुलगीचं लग्न करतो किंवा बहिणीचं लग्न करतो तर आपण कन्यादान करतो कन्यादान आहे ना ती पद्धत आपल्याकडे कन्यादान करतो आता मला तुम्हाला विचारावं वाटतंय कन्यादान करतोय माझा प्रश्न असेल समाजाला जर समजा आपण जर एखाद्या ब्राह्मणाला किंवा कथाकाराला गाय दान केली गाय दान केली पेमेंट लिहावं तुम्ही जातच का हा दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही मग लग्न करण्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर आपण कन्यादान करतो म्हणजे आपण कन्यादान केलेली मग दान ज्याला केली त्याचा अधिकार आपला तो कमी झालेला आहे आता बरोबर आहे ना मग मला सांगा दान करेल वस्तूवर जर आपला अधिकार राहत नाही पूर्ण लग्न मग तुम्ही कन्यादान कर देतस ना माफ कर बर का माल बी बहिणी आहेत माल बी माय हा पण मला रितशीर बोला ना आवडस कन्यादान करायची ना आपला विषय संपी घ्या पण बऱ्याच माया पोर सासरी जावानंतर दिनमा 4 धाव फोन करते नाही नाही तुला कोण काय बोलणं का ब तू सकाळ मग फोनवर सांगा गे दुपारची उकडीच जाई का ती मारीच टाकते ते कन्या दान केली ना मग दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही हा तुमची मुलगी
तुम्ही सुखदुःखात नक्कीच हजर झालं पाहिजे, विचारलंही पाहिजे. तिला त्रास होत असेल तर तोही सहन नाही करून घ्यायचा, पण कारण नसताना उगाच कशाला 4-4 वेळेस फोन करायचा. तुम्हाला माफी मागून सांगेल, जिथला घटस्फोट वरेना, जिथल्या फारकत्या वरेना, त्यास माहीत 100 माहीत कमीत कमी 90% घटस्फोट आणि फारकत्या फक्त पूर्ण मायबापमुळे, खास करून पौर्णिमाईमुळे. हा, पौर्णिमाईमुळे. हा बहीण जास्त ऐक घेऊ नको बरोबर, बोलायला लागणार कसं लगे उत्तर पटकन उत्तर दे द्या ना, नाही ते ऐकान सवय पड जाईल, डोकावर पड जातील बरं. त्या हा वायबार धंदा मायेत जास्त शिकाडाच, आणि आपण लगेच ना टाइमला देखो या काट्या चुलत्या या बरोबर बहीण लगेच पटकार द्यावा ना बरोबर, नाही त्याला सवय पड जाईल. हा म्हणजे किडा पाडाना धंदा आहे प्युअर, तेवढं बरं बसवून घेईल मग तसं कोणी करत नाही. कारण मी जे मी सांगत बडता सांगत प्रॉपर जरी कीर्तन करता ना काही सांगत, कारण 12 लागून ताम नाही मला कोण करेल घर मग दाती घालली. कन्या दान केलेली तुमचा अधिकार नाही तेवढा माझा अधिकार झालेला, कारण तुम्ही मला तुमची बहीण दान केलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुमचा वध करतोय, मग एक काम करा, आमच्या पोटी येणारा प्रत्येक लेकरू तुमच्या ताब्यात देतो, पण माझ्या पत्नीला मारू नका म्हणले. कंसानं तसंच केलं, दोघं नवरा बायकोंना बंदीखान्यामध्ये बंद केलं. बघा बरं, बंदीखान्यामध्ये बंद केलं. पहिले 6 मुलं झाली, 6च्या 6 मारलीच नाही. 6 मारित दुराचारी, 6 मारित दुराचारी. ऐका, 6 बाईले मारलीच नाही अगोदर, 6 मारली नाही म्हणून भगवंताला पडलेला प्रश्न, जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही. मला याच्यातून फक्त एवढं सांगण्यासाठी फिरवावं लागलं बाबा, बाबा एवढ्यासाठी फिरावं लागलं. कंसाला आज शिव्या देणारे इथं बसलेल्यांपैकी 99% शिव्या देणारे लोक बसलेलेत कंसाला, माझ्या सकट सर्वच जण. कंसाला कोण चांगलं म्हणेल का? कंसानं काय पाप केलं ताई? बहिणीचे 6 पोरं मारली, पण कंसानं सुरुवातीला मारलीच नाही, मारलीच नाही. मग भगवंत म्हणे तो जोपर्यंत बाल हत्या करत नाही तो लोगून त्याला पाप पुरवत नाही, जो लोगून पाप ना वेळा भरत नाही तो लोगून मी त्याला मारू शकत नाही. सांगायला तात्पर्य एवढं आहे, आपलं कर्मच आपलं जे पण काही ठरावस ना ते कर्म ठरावस. भगवंत तुम्हाला वाईट करूच शकत नाही, पण जर कर्म चुकीनं असेल तर तो सोडत बी नाही. विठ्ठल विठ्ठल भगवंताला वाटलं जर का कंस बाल हत्या करत नाही तर मी त्याला मारू शकत नाही, त्याचा पापाचं ओझं पूर्ण होत नाही तोवर. मग नारद महर्षींना सांगितलं, महर्षी एक काम करा, म्हणे काय काहीही करा पण कंसाच्या हातून बाल हत्या झाली पाहिजे, कंसाच्या हातून बाल हत्या झाली पाहिजे, कंसाच्या हातून बाल हत्या झाली पाहिजे. म्हणून नारद महर्षी आले. नारद महर्षींचा स्वभाव कळला नाही, नारद महर्षींचा स्वभाव कळला ना, नारद महर्षी आले विचारायला लागले, म्हणले देवा कंसा म्हणे का देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार होता. म्हणे मग काय झालं? म्हणे माहित नाही. म्हणे आत्ताशी 6 आहेत, मला मारणारा 8वा आहे. नारद महर्षी म्हणे येडा होईल आता, अरे जीवन चक्र बोलशे, पहिला बी 8वा येऊ शकत, 4था बी 8वा येऊ शकत, 5वा बी 8वा येऊ शकत, या 6 बी कदाचित तू तुला दुश्मन पाडी राहिला. म्हणे हो नारद महर्षी त्यांचा स्वभाव कळ लावू नये, बरोबर आहे ना, नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नये. हो, पण नारद महर्षींच्या कळ लावण्याच्या मागे काही काही चांगलं राहील, काही काही चांगलं राहील. आता घर परत नारद होई झाले, किडा पाळाले. हा, नारद महर्षींचा कळ लावण्याच्या मागे काहीतरी हेतू असायचा, काहीतरी चांगला मार्ग निघायचा. इथं 6 पोरं मारली नाही, पण कंसानं सांगितल्याच्या नंतर सॉरी नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर कंसाच्या डोक्यात आलं मला मारणारा यांच्यातून कदाचित असू शकतो, म्हणून 6च्या 6 मारली. आमच्या बाबांनी सांगितलं तुम्हाला, हो 6च्या 6 मारली. मग 7व्यांदा गर्भधारण आहे. मग 7वा गर्भ भगवंताला माहिती होती की हा नालायक मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून काय केलं, रोहिणीच्या उदरात सोडलं. हा, रोहिणीच्या उदरात सोडलं आणि 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारण आहे. 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारण आहे. अष्टमीची रात्र आहे. ती देवकी मातेचं तेज असं झडाळत होतं महाराज. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जन्माला येणार होता, म्हणून देवकी मातेचं तेज असं झडाळत होतं. भगवंत रात्री ठीक 12 वाजेला भगवंत जन्माला आले.
किती वाजेला? रात्री 12 वाजेला. आता काही लोक उपवास करतात, पण तुम्हाला सांगतो राधा अष्टमी आणि कृष्ण अष्टमी याचा असा आहे, तुम्ही रोज जे अन्न खाता ते न खाता जसं फराळ तुम्ही करू शकतात, फलहार करू शकतात, असा हा उपवास आहे. आणि राधेचं तत्व तर असं आहे, तुम्ही कसंही खा, फक्त तुम्हाला जमणं तर राधा अष्टमी साजरा करा. भक्त असले सांगत, कारण राधा प्रेमाचं प्रतीक आहे आणि इतकं प्रेम भक्तांवर करते की ते भक्तांना त्रासलेलं बघूच शकत नाही, म्हणून उपवास करायची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. आज बराच जणांना उपवास होते, खास करी माझ्या महिला मातांचा, माझ्या ताईंचा असेल उपवास. कोणी कोणी उपवास केलेला आहे आज? जे खरं असेल तर बिंदास. हो, वा वा. बघा, सगळ्या माझ्या माया बहिणींचा उपवास आहे. आणि तुम ना मायच्या बाकी ना गर्दी माणूस तर अंधारामावर बोटे कराय 3-3 सव्वा चेंदीसनी. अजून बघा त्यांचं किती तप आहे. माई ताई, तुम्ही पार्टीवाला सांगितलं तप येते का? नुसता अष्टमीच नाही, तुम्हासाठी खास करी करतीस तो उपवास त्या बहिणीस ना. देखा कोणता बहिणीच? हरतालिका. आता सांगा, हरतालिका कोण कोण करस? कोण करा. देखा, म्हणजे सर्व उपवास त्या बहिणीस ना देतच. जास्त करीने बाईस नाच उपवास राहस, बरोबर आहे ना? मानचेच पाणी एकच उपवास. कोणता? पोया. पोयांका ताबिलोया. फक्त बैलेच ना उपास येतो. हो ना? हा, आता यशली विचारा, या बिचारा माऊलीच ना एवढं तप आहे. हो, पुन्हा तुम्हासाठी दराना उपवास म्हणजे हरतालिका. आता सर्व बहिणीला सांगाच, हरतालिका कोणी कोणासाठी केली ती मायावर? लवकर उत्तर द्या. हरतालिका कोणी कोणासाठी करेल होती? वाताई. एक नंबर. पार्वतीनं महादेवासाठी, योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. सगळ्या बहिणींनी वाचलेली कथा, बरोबर आहे ना? आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यासाठी करेल व्रत म्हणजे हरतालिका. आता म्हणे सगळ्या बहिणीच ना आणि सगळ्या मायासले पायपुढे विचाराने इच्छा आहे. कोणते बहिणी कोणते मायले असं वाटत आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वर वोट करा बहिणीच. हो, हरतालिकावाल्या चिडीस व्हा. हो, सोन चिडीस व्हा. कोणती बहिणी वाटत आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वर वोट करा. अजिबात लपाड बोलाल नाही. 100 गरज नाही, 99 गरज नाही, एकच आवाज येत. कांदा नाही म्हणतो राही नू दुसरी राहते ना, काहीच निघे जाते. हो, हरतालिकावाल्या बहिणी. आणि 1-2 बहीण वर बोट करत ना ताई, आई मला सांग आनंद नाही पुरा नीचे मी असं कोणतं घर न चिंताच्या तांगडो नाही वर. आणि प्रत्येक बाई महिनामा 3 दाव तरी बोलस, आठे भेटणं वर नको भेटतो. खरंय का नाही बहिणीस? या उपास करणाऱ्या बहिणीसला सांगस मी. आणि मधून 1-2 बहिणीवर बोट करायच्यात ना. समोरासमोर 2 परिवार आहेत. मग काही समोरासमोर 2 परिवार आहेत. आता ना एक घरमा नवरा बायको होता, त्याचा रोज ना दांगो चाले. हाऊ समोरला विचार करे, समोरला घरमा त्याशनी भांडण नाही, यशनी भांडण होत राहील. ज्याशनी भांडण होय तो समोर ना दोन्ही नवरा बायको कायम असत राहत. अहो म्हणे यार कसं वागत असे ना बायको सांगे. मी प्रत्येक गोष्ट बाईनं मन सारखं वागस तरी आमना घरमा दिनभर मग 3 दाव लढाय होतीस. अहो भाऊ बायकोन सांगे असं कसं वागवतो म्हणे, दोन्ही कायम असत राहतच. याला पहिलं मंत्र विचारले देऊ बायकोले कायम असत खेळत कसं काय ठेवस. म्हणे भाऊ आता आहे रे. म्हणे काय दादा? म्हणे मी मन बायकोनं मन सारखं करस तरी बी घरमा 3 दाव लढाय होत दिनभर. मग तू असं बायको सांगे कस काय वागस रे? म्हणे तू बायको बिन तुम्ही कायम हसतच राहतस म्हणे. तो म्हणे भाऊ
तू ना घर माझो दांगडो तोच म्हणा घर माय मी फक्त जगाने पद्धत बदलाय टाकेल म्हणे कस काय तू ना घर माझो दांगडो असतो म्हणा घर मा दिवस पण मी जगाने पद्धत बदलाय टाकेल म्हणे कसं दादा काय नाही भाऊ म्हणे मन घर माझं पानगड होईनी ना म्हणे मन बाई रांता रांता लाटणं उडी फेकच नाही जर लागी घेते ती असंच नाही लागणं ते मी असंच नाही पण दांगडो ते आम्हाला बिगर माय बिगर दांगडोनं घर नाही काही वर बोट करणार नाही मन संपत एखादा बोयर आहे ना त्यांजोडे सांगत तो तोल तोल करी निघून जाईल माल पक्क माहिती हो हरतालिका म्हणजे तोच पती पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका माई मन गेली मग तुम्ही ती येलेत मंगर मन बाजू मग एक दादा रास त्या भाऊन बायकोली हरतालिकाना उपास धरणा होता 8 दिन पहिले बाईने त्याला सांग म्हणे असं करा म्हणे दादा काहीच फरक पडणार बायको नवरा सांग राहील असं करा म्हणतो दादा हाती समजणं बाकी ना डोपार आणि ती चौक आलेली लोकेशनी एक ठिकाणी मुक्कामले थांबलो मी जडे मुक्कामले थांबलो तरी पाय टेतो पाऊल ड्युटी जाणं होईल सिटी मारा आहे त्याच ना बेडरूम बाजू मामा बेडरूम होता बाबा मी जो पेलो तू पायटा मग तो बा उठना चहा ठेवावा लागणार आई बिनले जा म्हणे आई नवराला का मारे म्हणे शशी म्हणे काय तुम्ही चहा ठेवताय म्हणे हो माझा पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे मी पडी पडी ऐकी राहतो ती बहिणी आवाज दिना शशी म्हणे मी उठून बटले ना म्हणतात आई आव भाऊ तुमना जीज भाऊ लागस का नाही ना म्हणे महाराज नवरा म्हणतो तू उभाटी ना आठली राहिनी नाही का डायरेक्ट शशी म्हण राहिनी तू आई बी एक पद्धत जायला ते नाव तरी हाक मारा नाही तेवढं बरं अजून आपला परिसर मग घुसेल नाही येते नाही ना अजून तुम्ही नाही म्हणतेस ना बहिणी अजून बरं ती सवय भी नका फोडू दिसत पण हा मुकला नाताच माते पॉल्ट सापडायला लागेल बाकी नसता लग्न येऊ नका सासूर मम्मी म्हणतात भूल गेल बहानट सोडून ना सासूले मम्मी म्हणत राव बेटी नाही राहते तुले पुरा होतीस ना वय घेता सासूर मम्मी म्हणत नेता ते तुम्ही गंधा विठ्ठल